दिनांक 1 मार्च रोजी गंगाखेड येथे छावा संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष अजय भिसे यांच्यावर काही व्यक्तींनी 5 ते 6 जणांनी जीवघेणा हल्ला केलेला आहे। त्या निषेधार्थ आज सकळ मराठा समाज आणि सर्व मराठा संघटनेच्या वतीने सावली रेस्ट हाऊस इथे आज बैठक घेण्यात आलेली आहे। जे आरोपी आहेत त्यांनी छावाचे शहराध्यक्ष यांच्यावर जो जीवघेणा हल्ला केलेला आहे या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाची भूमिका ही संशयास्पद वाटते। पोलीस प्रशासनाने आरोपीला वाचविण्यासाठी जे काही किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत, परंतु आमची मागणी ही आहे की आरोपीच्या डोक्यावरचा मार आणि त्याच्या अंगावरचे मार पाहता आम्हाला जे गुन्हे लावायला पाहिजेत, ज्या कलमा लावायला पाहिजेत त्या पोलीस प्रशासनाने लावलेला नाही। याच्यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा सहभागी आहे। त्यामुळे जे पुढचे व्यक्ती आहेत, जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर तात्काळ पोलीस प्रशासनाने जीवघेण्या हल्ल्याचे कलम 326 मारहाणीचे प्रयत्न आणि 109 या प्रकारचे कलम तात्काळ लावण्यात यावेत अशी आम्ही मागणी सकळ मराठा समाज, मराठा सर्व संघटना यांच्या वतीने आज परभणी येथे करत आहोत। अन्यथा उद्या आम्ही एसपी साहेब यांना भेटून या पद्धतीचे निवेदन देणार। अन्यथा यापुढे आम्ही जर ह्या गुन्हे दाखल झाले नाही, कलमा दाखल झाले आणि पुढच्या आरोपींना अटक तात्काळ जर झाली नाही तर तीव्र आंदोलन, तीव्र निषेध मोर्चा परभणी जिल्हाधिकारी कार्यालय असेल, पोलीस अधीक्षक कार्यालय इथं काढण्यात येणार आहे। छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजय भिसे यांच्यावर 1 मार्च रोजी दत्त मंदिर गंगाखेड येथे प्राणघातक हल्ला झाला। त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला। त्यांना गंभीर स्वरूपाची मार या ठिकाणी लागलेला आहे। परंतु ज्या पद्धतीने त्यांच्यावर हल्ला झाला, ज्या पद्धतीचा त्यांच्या शरीरावर जखमा आहेत, तशा पद्धतीचे गंभीर गुन्हे पोलीस प्रशासनाकडून दाखल करण्यात आलेले नाहीत। याचा अर्थ सरळ असा दिसतोय की पोलीस प्रशासन आरोपींची पाठराखण करतंय का काय। म्हणून आज आम्ही सकळ मराठा समाजाच्या वतीनं आमच्या संपूर्ण मराठा समाजाच्या संघटना या ठिकाणी एकत्रित येऊन सावली रेस्ट हाऊस परभणी येथे आज आम्ही एक मीटिंग घेतली आणि सर्वांच्या वतीनं आम्ही असं ठरवलेलं आहे की पोलीस प्रशासनाने तात्काळ या मारहाणीची दखल घेऊन त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत, अन्यथा आणि मेडिकल रिपोर्टनुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत। अन्यथा आम्ही उद्या माननीय पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना ही सविस्तर माहिती देणार आहोत। पोलीस प्रशासनाने जर तात्काळ गुन्हे दाखल केले नाहीत तर आम्ही यापुढे सर्व संघटनांना एकत्रित करून जिल्हाधिकाऱ्याला लवकर मोर्चा करणार आहोत। अजय भिसेवर जे बॅड हल्ला झाला याच्या मागचा कोण आका आहे, त्या आकाने जो याच्यावर बॅड हल्ला केला आणि अत्यंत गंभीर स्वरूपाची इंजुरी झालेली आहे, पण कुठं या इंजुरीची दखल न घेता और किरकोळ पुढच्या पार्टीवर 6 जणांवर किरकोळ गुन्हा दाखल केला। हा गुन्हा नसून हा कुठंतरी आकाचा फोन येऊन कुठंतरी वाचवण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळे उद्या आम्ही सर्व संघटना म्हणजे आमच्या परभणी जिल्ह्यातल्या सर्व संघटना उद्या एसपी साहेबाला भेटणार आहोत आणि याच्यावर जर कारवाई जर नाही झाली तर आम्ही आमच्या स्टाईलने शासनासमोर उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत। याची दखल माननीय एसपी साहेबांनी आणि तिथल्या गंगाखेड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी, अन्यथा आम्ही शासनावर मोर्चा काढण्याची आमची तयारी आहे। भिसे यांना मारहाणीच्या प्रकरणात तात्काळ 326 किंवा 307 हे गुन्हा दाखल करा, नाहीतर आम्ही मोर्चा काढू कलेक्टर ऑफिसला।